वस्तु डोळा पैदाविनी डोळा पैदाविनी डोळा पैदाविनी वस्तु डोळा पैदाविनी वस्तु डोळा पैदाविनी आनंदी आनंद आनंदी आनंद आनंदी आनंद जिकडे तिकडे हा गोविंद जिकडे तिकडे हा गोविंद सद्गुरुने कृपा केली सद्गुरुने कृपा केली वस्तु डोळा पैदाविनी 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 निळा म्हणे मी निष्काम निळा म्हणे मी निष्काम परिपूर्ण आत्मा राम परिपूर्ण आत्मा राम परिपूर्ण परिपूर्ण सद्गुरुने कृपा केली सद्गुरुने कृपा केली वस्तु डोळा पैदाविनी वस्तु डोळा पैदाविनी वस्तु डोळा पैदाविनी वस्तु डोळा पैदाविनी विठोबार कुमार विठोबार कुमार कुमार
दावेली दावेली वस्तु सद्गुरुनी कृपा सद्गुरुनी कृपा कैली सद्गुरुनी
आत्माराम हृदय आले, सद्गुरूने कृपा केली, वस्तू डोळा पै दाविली, आनंदी आनंद आनंदी आनंद, जिकडे तिकडे हा गोविंद, सद्गुरूने कृपा केली, वस्तू डोळा पै दाविली, निळा म्हणे मी निष्काम, निळा म्हणे मी निष्काम, परिपूर्ण आत्माराम, सद्गुरूने कृपा केली, वस्तू डोळा पै दाविली, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, चरणा संताची चरणा संताजिया, दुसरे चरणा संताजिया, जगपालाने कथेचा विस्तार, जगपालाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, शेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरू, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पाय, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पाय, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पाय, पुढे देई माझे म्हणा, पुढे देई माझे म्हणा, पुढे देई माझे म्हणा, बरवे झाले बरवे झाले, आत्माराम हृदय आले, सद्गुरूने कृपा केली, वस्तू डोळा पै दाविली, अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचे एकनिष्ठ भक्त, एकनिष्ठ शिष्य, वारकरी संप्रदायातील सर्वोच्च स्थानी शोभिवंत असलेले संत, संत श्रेष्ठ श्री निळोबाराय महाराज यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ श्री निळोबाराय महाराज सद्गुरु कृपेने आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं पूर्णत्व या अभंगातून स्पष्ट करतात. विठ्ठल हो अनंत कोट ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने वारकरी संप्रदायातील थोर संत सद्गुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पवित्र पंचक्रोशीमध्ये श्री क्षेत्र खडक सुकेने
तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक या गावामध्ये भगवान श्री विठ्ठल रुक्मिणीच्या प्रांगणामध्ये संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 50वे, अर्थात आपला हा सुवर्ण महोत्सवी उत्सव परमपूज्य परमश्रद्धेय स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय क्रांतिकारी संत वैकुंठवासी पाटील बाबा जोपुळकर, परमपूज्य परमश्रद्धेय अरे खाली बसा तुम्ही सगळे, कोणी उभा केलं तुम्हाला? मल्हारी बाबा जवळकेकर, परमपूज्य परमश्रद्धेय वैकुंठवासी थोर संत जीवनेश्वर काळूबाबा शिंदवडकर या सर्व महापुरुषांच्या कृपेने परमपूज्य परमश्रद्धेय वैकुंठवासी संत भीमसिंह महाराज भगवानगडकर, परमपूज्य परमश्रद्धेय हनुमंत महाराज गडकरी शिवनईकर, परमपूज्य परमश्रद्धेय वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे, परमपूज्य परमश्रद्धेय वैकुंठवासी रामभाऊ महाराज जोपुळकर, परमपूज्य परमश्रद्धेय वैकुंठवासी गेनोबाबा महाराज गणोरे खडक सुकेनेकर या सर्व महापुरुषांच्या अनुकंपेने वारकरी संप्रदायातील थोर व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण परमपूज्य श्रद्धेय गुरुवर्य माधव महाराज घुले बाबा इगतपुरीकर यांच्या शुभ प्रेरणेने खडक सुकेने या गावातील सर्व ग्रामस्थ, सर्व वैष्णव, सर्व भाविक या सर्वांच्या अथक परिश्रमातून संपन्न होत असलेला हा सुवर्ण महोत्सवी उत्सव आणि या उत्सवातील आजच्या 4थ्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा या गावातील सर्व भाविक, सर्व ग्रामस्थ, सर्व तरुण माता भगिनी या सर्वांच्या प्रेमातून या उत्सवाचे मार्गदर्शक वारकरी संप्रदायातील मृदंगाच्या क्षेत्रातील एक अत्यंत प्रगल्भ जुनं व्यक्तिमत्व आदरणीय हनुमान महाराज बापू यांच्या आदेशातून आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये म्हणजे राहिलेल्या 1.25 तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 हो, मोठ्या श्रद्धेने अत्यंत उत्साहाने भावपूर्ण हृदयाने आपण हा महोत्सव इथे संपन्न करत आहात. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे, अनादी कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती भूक तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीनं जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर हळूहळू हळू कमी व्हावं. शता एकातरी जन्माच्या शेवटी कृपाळुआ पोटी येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी. स्वप्नात का होईना येऊन परमात्म्याने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा या स्वच्छ अपेक्षेनेच आपण सर्वजण या धर्ममंडपात उपस्थित आहात. मी आपणा सर्वांच्या चरणकमली अंतःकरणपूर्वक वंदन करतो. वारकरी संप्रदायातील
भजनाच्या क्षेत्रातील अत्यंत गुणी गोड अशी व्यक्तिमत्व या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. या सर्व गायकांच्या गुणीजनांच्या चरणी मी हृदयापासून प्रणाम करतो. विनेकरी, आजचे प्रवचनकार अभिजित महाराज, उभे राहिलेले सर्व टाळकरी, चौपदार, लहान टाळकरी, या सर्वांच्या चरणी हृदयापासून नतमस्तक होतो. अत्यंत दर्जेदार अशी लाऊडस्पीकरची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून इथं आहे असे आदरणीय दिगंबरजी, बरोबर आहे का, त्यांनाही मनापासून वंदन करतो. वारकरी संप्रदायाची साधना करणारा जो साधक आहे त्या साधकावर आपल्या मुलापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारे श्रोते माझ्या समोर येऊन बसलेले आहेत. या सर्व श्रोत्यांच्या चरणी आणि माता भगिनींच्या चरणी मी हृदयापासून नतमस्तक होतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. चिंतनाला प्रारंभ करण्याच्या पूर्वी एक तुमची क्षमा मागतो. आपली कीर्तनाची रोजची वेळ 8 ते 10, तसं पत्रिकेत 8:30 ते 10:30 अशी छापलेली आहे, पण बापूंनी मला 8 ते 10 सांगितले होते. पण मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी ते 7 ते 9 ही वेळ स्वीकारली. माझ्या विनंतीला बापूंनी मान दिला आणि ती सूचना आपण सर्वांनी अंमलात आणली. त्याबद्दल आपल्या सर्वांचंच मी हृदयापासून अभिनंदन करतो. आणि तसंही काही नाराज होण्याचं कारण नाही, कारण पत्रिका मी सगळी वाचून बघितली. त्या पत्रिकेमध्ये एक खाली सूचना लिहिलेली आहे, वेळेनुसार कार्यक्रमात बदल केला जाईल. मग आता ती टीप कधी वापरायची नसते का, त्यामुळे म्हटलं आपण तिचा आज वापर करू. तेव्हा आज 7 ते 9 अशी आपली वेळ आहे. अजून जवळपास तास आपल्याला शिल्लक आहे. तुम्ही जशी कृपा कराल या पद्धतीनं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. बापूंची जर परवानगी असेल तर एक विनंती करू का? तुमची परवानगी असेल तर? नाही आहे ना? माझी विनंती एवढीच आहे, साधारणतः 20 वर्ष वयापासून ते 35 ते 40 वर्ष वयापर्यंत ज्यांचं वय आहे असे जर तरुण कीर्तनाला इथे आलेले असतील तर त्यांना हात जोडून विनंती आहे, आपण आहे त्या जागेवरून एका सेकंदात उठा. इथं माझ्या डाव्या बाजूला, उजव्या बाजूला आणि माझ्या समोर पुष्कळ जागा आहे. आपण एका सेकंदात यायचं. 20 ते 35 40 बघा, कोणाकोणाचं वय आहे 20 पासून 40 पर्यंत. लगेच यायचं, थेट माझ्याकडे यायचं. मध्ये तिथं कुठंच बसायचं नाही. माझ्या उजव्या हाताला, माझ्या डाव्या हाताला, अरे उठा की ते मागचे त्याच्या जवळचे, त्या कूलरच्या जवळचे 20 ते 40 टोपीवाले बाबा, 20 ते 40च्या मध्ये आहेत का तुम्ही? हा, इथं माझ्या डाव्या हाताला या, पुष्कळ जागा आहे. थेट डाव्या हाताला या. 20 ते 40 माझ्या डाव्या हाताला पुष्कळ जागा आहे. या लवकर या. त्याचं मागं बसायचं नाही कुठंच. इथं माझ्या डाव्या हातात ते टाळाचं उचला, टाळाचं जरा उचला. इथं या डाव्या हाताला पुष्कळ. तिथं मागं बसू नका. ए दादा, ते तिथं बसा लागले बघा. तिथं बसू नका. हिरव्या शर्टवाले, पिवळ्या शर्टवाले, इकडे या. इथं या डाव्या हाताला. थेट माझ्या जवळ या. पुष्कळ जागा आहे माझ्या जवळ. इथं या असं, या असं. ए दादा, असं बसा. या थेट पुढे या. माझ्या डाव्या हाताला या. डायरेक्ट या इकडं. विठ्ठल विठ्ठल. तिथं बसू नका. इकडे तिथं नका बसू. अरे उठा ना. तिथले उठा. 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 ते 4-5 जण उठा. इकडे या. डाव्या हाताला या. लवकर या. इकडे या. माझ्या विनंतीला तुम्ही मान दिला आणि तुम्ही सर्वजण पुढे आलात. तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. तुम्हाला धन्यवाद देतो. खरं सांगा, माझं ऊर भरून आलंय तुम्ही पुढे आल्यात म्हणून मला मनापासून आनंद झाला. खरं सांगा, आतापर्यंतच्या तुमच्या उभ्या आयुष्यात एवढ्या प्रेमानं तुम्हाला कोणीतरी पुढं बोलवलं का? मी किती प्रेमानं पुढं बोलावलंय. का मी तुम्हाला पुढं बोलावलंय त्याची 2-3 कारणं सांगतो. पहिलं उत्तर आहे, ही एवढीच एक जागा पुढे येऊन बसण्यासारखी जागा आहे. सांगा बरं,
ही जागा सोडली तर पुढे येऊन बसण्यासारखं काय राहिलंय का? आता नाही राहिलं, म्हणून पुढे बोलावलं. दुसरं उत्तर देतो मी तुम्हाला. पुढं का बोलावलं? दुसरं उत्तर आहे, जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय हाच संप्रदाय असा आहे, तो मागच्या लोकांना पुढे घेणारा संप्रदाय. एरवी हे औदार्य तुम्हाला दुसरीकडे कुठंही पाहायला मिळणार नाही. ते लोक म्हणत असतात आपल्या भाषणात फक्त तळागाळातील जनतेसाठी असं म्हणत असतात, पण खरं म्हणजे ते तसं काहीच नसतं. उलट तळातली जनता गाळातच कशी जाईल याच्यासाठीच ते सगळं असतं. मी तुम्हाला पुढं बोलावलंय. किती उत्तर झाली? 2. तिसरं उत्तर देतो मी तुम्हाला पुढं का बोलावलंय. मला वाटतं बहुतेक तुमच्यापैकी बरेच लोक शेतकरी आहेत. सगळे शेतकरी. वा, ठीक आहे. पेरणी करायची माहिती आहे का तुम्हाला? पेरणी 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 करत नाही? पेरणी माहिती आहे? माहिती आहे. मला उत्तर नीट द्या आता. पेरणी करताना पंचांग पाहून मुहूर्त पाहून पेरणी करतात का वापसा पाहून पेरणी करतात? बोला ना. आणि म्हणून मी तुम्हाला पुढे बोलावलंय. नाही लक्षात आलं? अहो, पेरणी वापशावर केली पाहिजे. हे सगळे आप्पा, हे सगळी जमीन म्हणजे वापशाला आलेली जमीन आहे. दुर्दैवाने बऱ्याच वेळेला आम्हाला चिबडातच पेरावं लागते. बरं वाटलं ना? आता योग्य ठिकाणी पेरणी झाली पाहिजे. मग तुमचं मनापासून अभिनंदन करतो. सर्वांना विनंती करतो, कीर्तनात जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची संधी येईल तेव्हा मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. टाळी वाजवण्याची संधी येईल तेव्हा हाताने टाळी वाजवा. तुम्ही इमानदारीने भजन करा. मी इमानदारीने 9ला थांबतो. विठ्ठल विठ्ठल. आणि आणखीन एक छोटी विनंती करतो. जर आपल्यापैकी कोणाकडे मोबाईल असेल, बहुतेक माझा अंदाज आहे आपल्यापैकी कोणाकडेच मोबाईल नसेल, पण जर चुकून कोणाकडे असेल तर आपण त्याचं नरडं दाबून ठेवा. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सांगा, सध्या मी कीर्तनात बसलोय, 9च्या नंतर आपण बोलू. 9च्या नंतर काय असेल ते त्यांचं महत्वाचं काम करा. 9 वाजेपर्यंत आता कोणाचं वाजलं नाही पाहिजे. ज्यांना स्वतःला बंद करता येत नाही त्यांनी शेजाऱ्याकून बंद करून घ्या. कीर्तन चालू असताना फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, काय इंस्टाग्राम, व्हॉट्सअप हे असलं बघत बसू नका. मी जीव तोडून बोलतो आणि तुम्ही आपलं मोबाईल चिवडीत बसायचं. हे वागणं बरं नव्हं, हे चांगलं नाही. असं चांगलं लक्ष द्यायचं, इमानदारीने भजन करायचं, इमानदारीने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. आपण अगदी वेळेला बरोबर थांबू. शेवेला घेतलेला अभंग संत श्रेष्ठ निळोबाराय महाराज यांचा आहे आणि ते या अभंगातून सद्गुरु कृपेनं आपल्या जीवनात लाभलेलं पूर्णत्व प्रगट करतात. ऐका, प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये पूर्णत्वाची आवश्यकता आहे. प्रत्येक जीवाचं जीवन अपूर्ण आहे. प्रत्येक जीवाचं जीवन अपूर्ण आहे. पूर्ण आहे आणि मनुष्य आहे असा या अवनी तलावर एकही मनुष्य नाही. प्रत्येकाच्या जीवनात कोणतं तरी कशाचं तरी अपूर्णत्व आहेच. कोणती तरी अपूर्णता प्रत्येक माणसाच्या जीवनात आहेच. अपूर्णतेचं परिमाण वेगळं वेगळं असेल, अपूर्णतेची कारणं वेगळी वेगळी असतील, अपूर्णतेचा मापदंड निराळा असेल, अपूर्णतेचं स्वरूप भिन्न भिन्न असेल, पण अपूर्णताच नाही आणि मनुष्य आहे असा या विश्वात एकही मनुष्य नाही. प्रत्येकाच्या जीवनात कोणती तरी कशाची तरी कसली तरी काय आहे? अपूर्णता आहे. कोठे काही एक आहे एक नाही. कोठे काही
कोटे काही एक आहे, एक नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कोणती तरी काय आहे, अपूर्णता आहे. आता तुम्ही जे सगळे लोक इथं कीर्तनाला आलेत, या सर्वांच्या जीवनात कोणती तरी अपूर्णता आहे. फक्त आता तुम्ही सगळ्यांनी उठून उभा राहून प्रत्येकाने आपली आपली अपूर्णता मला सांगू नका. कारण माझ्याकडं वेळेची अपूर्णता आहे. वेळ कमी आहे ना, पण अपूर्णता आहे एवढी गोष्ट खरी आहे. प्रत्येकाकडं अपूर्णता असते. नीट ऐका दादानो, प्रत्येक जीवाचं जीवन अपूर्ण का आहे त्याचं सैद्धांतिक उत्तर देतो. उत्तर आहे जीव आहे म्हणून. याचा अर्थ जिवंत आहे म्हणून असा नव्हे, जीव आहे म्हणून याचा अर्थ आहे जीव दशा शिल्लक आहे म्हणून. जोपर्यंत आपण आपल्याला जीव समजतो तोपर्यंत आपल्या जीवनात कोणती तरी अपूर्णता राहतेच. बघा, एखादा मनुष्य कोट्याधीश असतो, मग त्याच्या जीवनात कशाची अपूर्णता आहे हो? त्याच्याही जीवनात अपूर्णता असते दिवा लावायलाच घरी कोण नसतं याची. म्हणजे कळलं तुम्हाला? त्याच्याकडे संपत्ती आहे पण संतती नाही, ही काय आहे? अपूर्णता. एखाद्या माणसाकडे दिवा लावण्यासाठी डझनभर लेकरं असतात. डझनभर म्हणजे 12. मग आता त्याच्याकडे कशाची अपूर्णता आहे हो? त्याच्याकडे अपूर्णता असते दिव्यात घालायला तेल नाही याची. दिवा लावणारे आहेत तयार, पण दिवा लावता कशाचा? म्हणजे त्याच्याकडे संतती आहे पण संपत्ती नाही, ही काय आहे? अपूर्णता. काही लोक असे असतात त्यांच्याकडे संततीही आहे संपत्तीही आहे, मग त्यांच्या जीवनात कशाची अपूर्णता असते सत्ता नाही याची. खुर्ची नाही, पद नाही, सत्ता नाही, त्यामुळे ती माणसं बेचैन असतात. अपूर्णता आहे. काही लोक असे आहेत त्यांच्याकडे संतती आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, मग त्यांच्याकडे कशाची अपूर्णता आहे? त्यांच्याकडे सुद्धा अपूर्णता असते आरोग्य नाही याची. डॉक्टरने त्यांना सांगितलेलं असतं गोड खाऊ नका, तेलकट खाऊ नका, तिखट खाऊ नका, खारट खाऊ नका, आंबट, माती. बस आता माती खाऊ नका एवढं डॉक्टरचं सांगायचं राहिलेलं असतंय. सगळे हे खाऊ नका आणि ते खाऊ नका. लक्ष द्या, मी आपल्या पुढे हे का निवेदन करायला लागलोय? प्रत्येक माणसाच्या जीवनात कोणती तरी अपूर्णता आहे, कोणती तरी अपूर्णता आहे. बघा, आता हे मृदंगाच्या क्षेत्रातलं केवढं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, किती स्वयंपूर्ण जीवन आहे. पण आपण जर बापूंना विनंती केली शेवटची चाल म्हणा म्हणून, आता माझं धाडच नाही तुम्हाला अपूर्ण म्हणण्याचं, पण आता उदाहरणापुरतं तर बोलावं लागेल ना मला. याचा अर्थ काय सिद्ध झाला? मृदंगाच्या क्षेत्रातलं स्वयंपूर्ण जीवन आहे, पण गायनाच्या क्षेत्रातली अपूर्णता आहे. मेघराज महाराज किती गोड गायन केलं, काशीनाथ महाराज किती गोड गायन केलं. म्हणून जर आपण मेघराज महाराजांना म्हणालो विठोबा रुक्माईच्या नंतर पुढचं कीर्तन तुम्ही वाजवा, येत नाही म्हणा की ते म्हणजे निघून जाईल. ऐका, म्हणजे त्यांना उत्तम गाता येतं पण वाजवता येत नाही, हे काय आहे? अपूर्णता. आता ऐका, बापूंच्या वाजवण्यातलं आणि त्यांच्या आप्पा वगैरे त्यांच्या गायनातलं मेघराज महाराज याच्यातलं, या दोन्हीतलं मला काहीच कळत नाही. हे माझ्या जीवनातले काय जास्त बरं वाटलं ना आता. आणि आता पुढचं आहे का, यांच्या वाजवण्यातलं, त्यांच्या गायनातलं आणि या कीर्तनातलं तुम्हाला काहीच कळत नाही. हे तुमच्या जीवनातली काय आहे? आणि मग कसं अपूर्णता कशी नाही हो? प्रत्येकाच्या जीवनात काय आहे? अपूर्णता आहे. ऐका दादानो,
ही अपूर्णता आपण निर्माण केलेली आहे, दुसऱ्याने निर्माण केलेली नाही. एक सोपं करतो, स्वतःला जीव समजणं हीच अपूर्णता आहे. व्यापक असताना स्वतःला संकोचित समजणं ही अपूर्णता आहे. संकोचनिकार झाला लहान, टाळी वाजवा. अपूषण ब्रह्मांडाची घेई अपोषण ब्रह्मांडाचे. संकोचनिकार झाला लहान, अपोषण ब्रह्मांडाचे. टाळी टाळी वाजवा. अपोषण व्यापक असताना स्वतःला परिच्छिन्न समजणं हे अपूर्णता आहे. सर्वज्ञ असताना स्वतःला अल्पज्ञ समजणं ही अपूर्णता आहे. सर्व शक्तिमान असताना स्वतःला अल्पशक्तिमान समजणं ही अपूर्णता आहे. दादानो, सच्चिदानंद असताना स्वतःला मर्क समजणं ही अपूर्णता आहे. आणि मला वाटतं एवढ्यातलं काहीच कळलं नसलं तर स्वतःला आपण काहीतरी समजणं हीच अपूर्णता आहे. काही बी समजलं नाही आणि हे समजलं नसलं तर हीच अपूर्णता आहे. ऐका जरा, लक्ष द्या. आपण नेहमी करता स्वतःला काहीतरी समजत असतो बरं का, आणि हे स्वतःला काहीतरी समजणं हेच खरी जीवनातली काय आहे, अपूर्णता आहे. आपण नेहमी करता स्वतःला काहीतरी समजत असतो. भाऊसाहेब, रावसाहेब, काकासाहेब, दादासाहेब, अण्णासाहेब असं काहीतरी समजतच असतो. या गेटमधून आत येताना आपण ती स्वतःची समज घेऊनच आत शिरत असतो, बरोबर ना. बंगल्यावाला, गाडीवाला असं काहीतरी समजत असतो. हे समजणं हीच जीवनातली अपूर्णता आहे. दादानो जरा ऐका, तसं असावं तसं असावं आणि मग समजावं, काय अडचण नाही हो. खंत ही आहे, तसं नसताना सुद्धा माणसं समजतात हो, ही खंत आहे हो. बघा तुम्ही एखाद्या त्या लग्न मंडपामध्ये माणसं आता येऊ लागली ना, त्या आत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं ते स्वागत करतो. बघा तो माणूस तो माईकवर बोलतो, स्वागत करतो, प्रत्येकाचं स्वागत करतो. त्याच्या नजरेतनं एक माणूस सुद्धा सुटत नाही. काय कावळ्याची नजर हो, जाऊ दे. ऐका, प्रत्येकाचं स्वागत करतो आणि तसं स्वागत करत नाही, काहीतरी पद लावून स्वागत करीत असतो, काहीतरी पद लावून. बहुतेक हे लोक मागच्या जन्मातले भाडतर नसावे, पद लावून स्वागत करीत असतो. आता सगळी पद संपली की त्याला पण लाज वाटते, आता यांना पद लावायचं काय. आणि मग त्याच्याकडे एक सोपं पद असतं, सामाजिक कार्यकर्ते. आता याने कुठं समाज कार्य केलेलं असतं, त्यांनी गावात एकाही मुलीचं लग्न जमू दिलेलं नसतं. हा पट्ट्या काय म्हणतो त्यांना, सामाजिक कार्यकर्ते. माझ्या मुद्द्याकडे चांगलं लक्ष द्या. मुद्दा इतकाच आहे, तसं नसताना सुद्धा तसं समजायची आम्हाला काय लागली, सवय लागली. आणि ज्ञानोबारायाची भाषा आहे, जेव्हा तुम्ही स्वतःला काहीतरी समजणार, ते समजणं हेच अपूर्णतेचं लक्षण आहे. माऊली बोलतात, आम्ही झालो आयशे जो म्हणे तो काहीच नव्हे. लक्ष द्या, हेतू बोलण्याचा इतकाच आहे, आपण आपल्या जीवनातली अपूर्णता आपण होऊन निर्माण केलेली आहे. कशी निर्माण केलेली आहे, एकदम सोपं तुम्हाला मी पटवून देतो. विहिरीच्या पाण्यापासून मीठ बनतं का बोरच्या पाण्यापासून मीठ बनतं? समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनतं. कशी असते त्याची प्रक्रिया, वाढवत नाही. समुद्राला भरती येते, बरोबर, पौर्णिमेला भरती आल्यानंतर समुद्र असा विस्तीर्ण होतो. नंतर त्याला ओहोटी येते. ओहोटी आल्यानंतर समुद्र पुन्हा पहिल्या जागेपर्यंत जातो. पण जेव्हा भरती आलेली असते तेव्हा जो विस्तीर्ण झालेला असतो त्यावेळेस समुद्राच्या काठावरती ज्या खाड्या असतात त्या खाड्यामध्ये पाणी काय होतं, शिरलं जातं. आणि त्याच पाण्यावर विशिष्ट प्रक्रिया करून त्यापासून मीठ बनवलं जातं. लक्ष नीट द्या.
वास्तविक पाहता समुद्रातलं पाणी पाणीच आहे आणि त्या खाडीतलं सुद्धा पाणी पाणीच आहे, तेही कशाच आहे? समुद्राचंच आहे. ऐका, त्याच पाण्याचं मीठ का बनलं? त्याच पाण्याचं मीठ का बनलं? त्याचं उत्तर लक्षात घ्या. वास्तविक पाहता समुद्राचंच मीठ बनलं गेलंय, परंतु जे पाणी समुद्राला ओहोटी आल्यानंतर जे पाणी माग गेलं नाही, खाडीतच थांबलं, त्याच पाण्याला मीठ बनावं लागलं. लक्ष द्या, वास्तविक पाहता ते मीठ आहे का? ते कोण आहे? पाणी आहे. म्हणजे कोण आहे तो? समुद्रच आहे. समुद्रच आहे, अथांग आहे, विशाल आहे, पण त्याला मीठ बनावं लागलं. कशामुळं? त्याचं सोपं उत्तर आहे, ते आपल्या मूळ अथांग विशाल जलाशयापासून वेगळं झालं म्हणून. तुम्हाला वेगळं होणं कळतंय का? कळतंय? चांगली माहिती आहे वेगळं होण्याची माहिती. लक्षात ठेवा जरा, हे वेगळं झालं की मीठ बनावं लागलं बघा. मग त्याला विशिष्ट आकार आला, विशिष्ट रंग आला, विशिष्ट असं नाव आलं, बरोबर. नंतर मग तिथं रेल्वेचा ट्रॅक लागला जातो, मग त्याला बोगीत भरलं जातं. कोणाला? मीठ आहे ते. कोण आहे ते? कोण आहे ते? समुद्र. आणि त्याला कशात भरलं? समुद्र बोगीत भरता येतो का? काय कमाल आहे. ऐका, नंतर ते ट्रक मध्ये भरलं जातं, नंतर त्याला पोत्यात भरलं जातं. कुणाला? मिठाला. मुळात कोण आहे ते? समुद्र आहे. पण किती अवनती झाली हो, किती अधोगती झाली त्याची बघा. नंतर तेच डब्यात येतं, नंतर ते वजनात येतं. मग आपण दुकानामध्ये जातो आणि म्हणतो 5 किलो काय द्या? मीठ द्या. वास्तविक पाहता ते कोण आहे? मुळात कोण आहे तो? समुद्र. पण त्याला किलोत आला हो, पिशवीत आलो. पुढे ऐका, आमच्या माता भगिनी यांच्याकडे ते भरणीत आलं. बरोबर आहे ना? मीठ भरणीत आलं. तत्वतः मूलतः जर पाहिलं तर ते कोण आहे? समुद्र आहे. पण वेगळं झाला, त्याचा परिणाम एवढी अधोगती जीवनात निर्माण झाली, भरणीत यावं लागलं. घरी महाराज आलेले असतात, विचारलं जातं, बाबा काय करायचं जेवायला? काय नाही म्हटलं, गरम गरम ज्वारीची भाकरी करा आणि हिरव्या मिरच्याचा ठ्याचा करा. ठ्याचा करतो? हा, ठ्याचा करा. झालं, ठरलं. आणि मग बाईसाहेबांनी काय केलं? गरम गरम ज्वारीच्या भाकरी केल्या आणि त्या तापलेल्या तव्यावर त्याच्यामध्ये 10-15 हिरव्या तिखट काय मिरच्या टाकल्या आणि मुठभर आणि असं भाजलं. म्हणता कोणाला? मिठाला. कोणाबरोबर? मिरची बरोबर. एक खरं सांगा गड्या, ठसका लागतंय का नाही? लागतंय का नाही ठसका? बेजारी होते का नाही? पण काय करतात? आता भाजलंय मिरचीच्या बरोबर, आता काही लक्षात येत नाही हो का? आता ठसका लागून उपयोग नाही, बेजारी होऊन उपयोग नाही. आता काय करता? भाजलं. कोणाबरोबर? मिरची बरोबर. कोणाला? मिठाला. आता खरंच सांगा, हे मी मिठाचं सांगायला आलो असेल काही तर असं वाटतं का तुम्हाला? अरे 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 ऐका, तेवढ्यावरती बिचारी नाही थांबत, ते सगळं खाली घेते असं बोलून आणि ते पाटावरवटच म्हणतात का? हा, आणि असा त्याला असा रगडते बघा. कोणाला? मिठाला. कोणाबरोबर? मिरची बरोबर. एक खरं सांगा, तकलीफ होत नाही का? आता काय करता? कळलं तुम्हाला, सगळं कळलं. माझ्या मुद्द्याकडे फक्त लक्ष द्या. हे रगडणं, चिरडणं, भरडणं, भाजणं, पोत्या डब्यात येणं, हे सगळे अधोगती सहन करावी लागली. कोणाला? समुद्राला. कशामुळं? वेगळं झालं म्हणून.
मग आता तुमचं तुम्ही ठरवा, वेगळं व्हायचंय का नाही तुम्ही ठरवा. आपल्या अथांग जलाशयापासून, विस्तीर्ण स्वरूपापासून ते स्वतःला त्यानं वेगळं केलं आणि म्हणून त्या वेगळं झालेल्या पाण्याला ही त्याच्या जीवनात सगळी अपूर्णतेची मालिका सुरू झाली. दादा अजून एक छोटं बोलतो, ते पाणी का वेगळं बनलं, किंबहुना त्यालाच मीठ का बनावं लागलं, त्याचं दुसरं एक कारण सांगतो. जेव्हा समुद्राला ओहोटी येते आणि तो समुद्र मागे जातो आहे त्या जाग्यावर, तेव्हा हे पाणी त्या दुसऱ्या पाण्याच्या बरोबर मागे गेलं नाही, हे थांबलं. कुठं कुठं थांबलं? हा, खाडीत थांबलं. समजलं यांना? समज. माझी विनंती आहे, जास्त खाडीचा नाद करू नका. बस बस, लक्ष. खाडीत थांबले. कळली खाडी तुम्हाला? खाड्यात 3 सांगतो, 3 खाडे आहेत बरं का, महत्वाचं बोलतो. शुद्ध निखळ चैतन्य ब्रह्म तत्व म्हणजे समुद्र आहे, पाणी आहे. पण ते पाणी जर माया या खाडीमध्ये थांबलं तर त्याला ईश्वर बनावं लागतं. कल्पना अविद्या या खाडीमध्ये थांबलेल्या पाण्याला जीव बनावं लागतं. कल्पना युद्धातने झाला जीव, माय उपाधी शिव बोली जेती. टाळी टाळी. माय उपाधी शिव बोली जेती, माय उपाधी शिव बोली जेती. कल्पना कल्पना अविद्या तेने झाला जीव. लक्ष द्या, कल्पना अविद्या ही एक खाडी आहे, त्या खाडीत जो थांबला त्याला जीव बनावं लागलं. माया ही एक खाडी आहे, त्याच्यात थांबलेल्याला ईश्वर बनावं लागलं. आणि माझे माझेची एक खाडी आहे, त्याच्यात जो थांबतो त्याला बद्ध बनावं लागतं. माझे माझे घेऊन या छंद, माझे माझे घेऊन या छंद. टाळी टाळी वाजवा. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद, माझे माझे घेऊन या छंद, माझे माझे. होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद, माझे माझे. टाळी वाजवा, टाळी वाजवा. केवळ दृष्टांतात रमू नका, केवळ दृष्टांतात रमू नका, म्हणजे केवळ खाडीतच रमू नका. माझ्या सिद्धांताकडे लक्ष द्या. खाडी कोणती सांगितली मी? माझं 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 म्हणणं ही एक खाडी आहे. या खाडीत जो अडकतो त्याला बद्ध बनावं लागतं. दुसरी खाडी सांगितली कल्पना ना अविद्या, त्या खाडीत जो अडकतो त्याला जीव बनावं लागतं. थोडक्यात अर्थ इतकाच आहे, ते जे मीठ आहे त्या मिठाच्या जीवनात तत्वतः मूळ ते कोण आहे? समुद्र आहे. परंतु वेगळं झाल्यामुळं एक आणि खाडीत थांबल्यामुळं 2, त्याच्या जीवनात ही अपूर्णतेची मालिका काय झाली? सुरू झाली. तर आता ऐका, मग ही जीवनातली अपूर्णता जर नष्ट करायची असेल तर मिठाच्या समोर पर्याय एकच आहे. कोणता पर्याय मिठाच्या समोर? एकच पर्याय, कमरेला दगड बांधायचा आणि समुद्रात उडी टाकून. घाबरले तुम्ही? आता मिठाला कंबर असते का? लक्ष द्या, त्याच्या समोर एक पर्याय आहे, ज्याच्यातून वेगळं झाल्यामुळं अपूर्णता निर्माण झाली, त्याच्यातच जाण्याने ती अपूर्णता काय होणार आहे? नष्ट होणार आहे. लवण मेळाविता जळे
याला म्हणतात वांगी संस्थान. लवन मिळविता जळे कोठे उरले निराळे. लवन जळे मिळविता कोठे निराळे उरले. म्हणजे मीठ पाण्यात मिसळल्यानंतर ते काय लोहे सारिता लवण मिळविता जळे. लवण मिळविता जळे. लोहे सारिता लवण मिळविता जळे. लवण मिळविता लवन जळे मेळविता सारिता निराळे नोहे. ते बाजूला नाही जाऊ शकत. थोडक्यात काय, ज्याच्यातून वेगळं झाल्यामुळं अपूर्णता निर्माण होते, ते अपूर्णता त्याच्यातच गेल्याने काय होते, पूर्ण होते. आता सिद्धांताकडे लक्ष द्या. सिद्धांत असा आहे, सच्चिदानंद असताना, चैतन्य असताना, व्यापक असताना आपण स्वतःला जीव समजू लागलो, ही जी आपल्या जीवनात अपूर्णता निर्माण झाली. मग ही अपूर्णता जाईल कशाने? त्यानेच. ज्या देवापासून आपण स्वतःला वेगळं समजू लागलो, त्या देवाकडेच गेल्याने आपल्या जीवनातली अपूर्णता, दुःख, अज्ञान नष्ट होणार आहे. त्याकरता मग आपण ज्याच्यातून बाजूला पडलो त्याच्यातच गेलं पाहिजे. ज्या भगवत तत्वापासून, आत्मस्वरूपापासून, सच्चिदानंद स्वरूपापासून आपण स्वतःला वेगळं समजू लागलो, आपण त्या स्वरूपापर्यंत गेलंच पाहिजे. थोडक्यात जीवाने देवाकडे गेल्यानंतरच त्याच्या जीवनातली दुःखाची सगळी अपूर्णतेची मालिका काय होणार आहे, संपणार आहे. आणि म्हणून त्या मार्गामध्ये जीव असताना जीवदशेतून देवत्वाकडे जाणं हा जो मार्ग आहे, याच्यामध्ये त्याला सहकार्याची काय आहे, गरज आहे, आवश्यकता आहे. दादानो, रस्ते जीवनात दोन असतात. एक रस्ता असतो परमार्थाचा, तर एक रस्ता असतो संसाराचा. संसाराच्याही मार्गात मार्गदर्शकाची गरज आहे आणि परमार्थाच्याही रस्त्यात मार्गदर्शकाची गरज आहे. थोडं वेगळंच बोलायचं ठरलं तर सामाजिक क्षेत्रात काम करताना सुद्धा मार्गदर्शकाची गरज आहे. अजून सांगेल, एखादं क्रांतिकारी काय घडवायचं असेल तर तेव्हा सुद्धा जीवनात मार्गदर्शकाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवढं स्वराज्य निर्माण केलं, पण हे सगळं करत असताना जगद्गुरु तुकोबारायासारख्या महापुरुषांचं मार्गदर्शन त्यांच्या जीवनामध्ये लाभलं आणि त्यांचे आशीर्वाद लाभले. त्याचा परिणाम त्याने हे सुराज्य निर्माण केलं. माझा मुद्दा इतकाच आहे, मी मुद्दा आपल्याकडे हा देतोय, जीवनात मार्गदर्शकाची गरज आहे. लक्षात ठेवा, दोन मुद्दे देतो. संसारातही मार्गदर्शक लागतात आणि परमार्थातही मार्गदर्शक लागतात. पुढे आहे का, आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य घुले बाबा, विठ्ठल महाराज घुले बाबा, ते पाठामध्ये सांगत असताना असं म्हणायचे, बुवा, संसारात मार्गदर्शक नाही भेटले तरी चालेल, पण परमार्थात मार्गदर्शक भेटलेच पाहिजेत. आता ज्याच्यात नाही भेटले तरी चालेल, त्याच्यात फुटाफुटाला भेटल्याशिवाय राहत नाही. ही मोठी अडचण आहे. लक्षात ठेवा, विचारलं नाही तरी मार्गदर्शन केल्याशिवाय राहत नाहीत. माझा मुद्दा इतकाच आहे, संसारात नाही भेटले तरी चालतंय. दादा ऐका पुढं, संसारात मार्गदर्शक न भेटल्यामुळं होणारं नुकसान कालांतराने भरून निघू शकतं, परंतु परमार्थात जर मार्गदर्शक नाही भेटले तर होणारं नुकसान कित्येक तरी जन्म गेले तरी सुद्धा भरून निघू शकत नाही. म्हणून दादानो, परमार्थात योग्य मार्गदर्शक भेटलेच पाहिजेत. आपलं भाग्य आहे, आपलं सौभाग्य आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय थोर संत
पाटील बाबा जोपुळकर असे मार्गदर्शक आपल्याला भेटले, या परिसराला भेटले, आपलं भाग्य आहे. जीवनेश्वर काळू बाबा असे मार्गदर्शक भेटले, आपलं भाग्य आहे. आणि केवढी क्रांती केली त्यांनी, केवढी क्रांती केली महाराज. 100 वर्षापूर्वी क्रांती केली. आज सुदैव असं की जोपूळमध्ये प्रवेश केल्यानंतर मी माझ्या ड्रायव्हरशी हेच बोलत होतो की म्हटलं स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज त्यांनी आणि या गावचे पाटील बाबा जोपुळकर यांनी 100 वर्षापूर्वी क्रांती केली. थोर संत सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी सोहळ्याची वारी आहे ज्येष्ठवद्य. ज्येष्ठवद्य वारी. पण ज्येष्ठवद्य वारीला अवघा वारकरी समाज हा आषाढीच्या पालखी सोहळ्यात, ज्ञानोबारायाच्या तुकोबारायाच्या पालखी सोहळ्यात असतो आणि त्यामुळं त्यांना त्र्यंबकेश्वरला येता येत नाही. म्हणून 100 वर्षापूर्वी केवढी दूरदृष्टी असेल, केवढी हिंमत असेल, केवढी ताकद असेल. तुमच्या भाषेत बोलायचं ठरलं तर त्यांच्या शब्दात किती म्हणा की आता वजन असेल, किती ताकद असेल. 100 वर्षापूर्वी त्यांनी निर्णय घेतला पाटील बाबांनी आणि सद्गुरु जोग महाराजांनी. नाही, सद्गुरु निवृत्तीनाथाच्या समाधी सोहळ्याची यात्रेची वारी जी आहे ती वारी आपण बदलूया. आणि बदलली आणि पौंष वद्य एकादशीला सद्गुरु निवृत्तीनाथाचा त्र्यंबकेश्वरला वारी भरवली गेली आणि हजारो लाखो समाज तिथं जमू लागला. हे क्रांतिकारी निर्णय ज्या महापुरुषांनी घेतला त्यांच्या कृपा सानिध्यात आपण साधना करत आहात. त्यांचं नाव आहे वैकुंठवासी पाटील बाबा जोपुळकर. आणि भाग्य असं आहे, मी तेच बोलत होतो माझ्या गाडीत ड्रायव्हरच्या बरोबर, त्याच क्षणाला त्यांचं समाधी मंदिर आलं आणि आमचे आदरणीय संदानजी इथं बसलेत, संदीपराव, त्यांनी लगेच गाडी थांबवली. म्हणले थांबा, हे पाटील बाबाच्या समाधीचं मंदिर आहे म्हटले. आणि मी म्हटलं मी ड्रायव्हरला हेच बोलत होतो, लक्षात ठेवा मी या गादीवर मगाशी बोललो तुम्हाला तसंच. आणि मग आम्हाला समाधीचं दर्शन झालं, इतकं समाधान झालं. एक दर्जेदार देखणं चिरकाल टिकणारं 1000 वर्षाचा किमान आयुष्य असलेलं दगडी दैदिप्यमान देखणं दर्जेदार मंदिर त्या ठिकाणी उभारलं जातंय. ज्यांनी ज्यांनी त्या मंदिराला देणगी दिलेली असेल त्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. जे राहिलेले आहेत त्यांनी लवकर द्या अशी विनंती करतो. आणि पुढच्या वर्षीच्या त्यांच्या 125व्या समाधी सोहळ्याच्या उत्सवात त्या मंदिराचा कलशारोहण लोकार्पण सोहळा सुद्धा संपन्न व्हावा, त्याकरता आपण सगळ्यांनी मेहनत घ्या अशी मी आपल्याला विनंती करतो. माझ्या चिंतनाकडे वळतो. मुद्दा माझा इतकाच आहे, परमार्थात मार्गदर्शक भेटलेच पाहिजेत आणि भेटलेले उत्तम भेटले पाहिजेत, चांगले भेटले पाहिजेत. स्तुती नाही करणार पण वस्तुस्थिती सांगतो. आदरणीय श्रद्धेय मृदंगाच्या क्षेत्रातलं बाप व्यक्तिमत्व आदरणीय हनुमान बापू असे मार्गदर्शक आपल्याला भेटले. हे आपल्या या गावाचं या खडकसुकेने या गावाचं भाग्य आहे. आणि त्याच्यामुळे अत्यंत चाकोरीबद्ध हा महोत्सव इथे संपन्न होतोय. संगीताच्या क्षेत्रातील आदरणीय मच्छिंद्र महाराज आप्पा, आदरणीय काशीनाथ महाराज, आदरणीय मेघराज महाराज, तुकाराम महाराज, बरोबर आहे, हे सगळे संत लोक या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शक भेटले. ज्यांच्या अमृतवाणीतून गोड वाणीतून आज प्रवचनाची सेवा आपण श्रवण केली असे आदरणीय अभिजित महाराज, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. मी आपल्या पुढं हे नमूद करतोय की मार्गदर्शक भेटले पाहिजेत, भेटलेले चांगले भेटले पाहिजेत, हे सगळ्यात महत्वाचं आहे. जेव्हा मार्गदर्शक जीवनामध्ये भेटतात तेव्हा जीवनामध्ये परिणाम असा होतो, आपल्या जीवनातलं अपूर्णत्व जातं. आणि सद्गुरूच्या कृपेनं काय 18व्या अध्यायात ज्ञानोबारायाची भाषा आहे. ज्ञानोबाराय बोलतात, तै सत्वशुद्धी सहाकारे गुरु कृपामृत तुषारे साशिन्नले बोधे ओसरे द्वैत दैन्य. सद्गुरूची कृपा झाली आणि त्या कृपेचा परिणाम आमच्या जीवनातलं अपूर्णत्व गेलं आणि जीवन पूर्ण झालं. हे लाभलेलं पूर्णत्व
आणि त्या पूर्णत्वाचं समाधान संत श्रेष्ठ श्री निळोबाराय महाराज सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. बरवे झाले बरवे झाले बरवे झाले बरवे झाले झाले बरवे झाले बरवे झाले बरवे झाले बरवे झाले. टाळी टाळी. बरवे झाले बरवे झाले बरवे झाले बरवे झाले बरवे झाले बरवे झाले बरवे टाळी टाळी. बरवे झाले 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 बरवे झाले. वा. आत्माराम हृदय आले आले सद्गुरूने कृपा केली सद्गुरूने कृपा केली टाळी टाळी वाजवा. सद्गुरूने कृपा केली सद्गुरूने कृपा केली. आत्माराम हृदय आले आत्माराम हृदय आले गुरुने कृपा केली सद्गुरूने कृपा केली सद्गुरूने कृपा केली आत्माराम हृदयी आले अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संत निळोबाराय महाराज सद्गुरूच्या कृपेनं आपल्या जीवनात लाभलेलं पूर्णत्व प्रगट करतात. काय झालं ते म्हणतात, बरं झालं बरं झालं. काय झालं? आत्माराम हृदय आले. आत्मारामाची म्हणजे देवाची, आत्माराम शब्दाची जी तकलीफ होत असली तर सोपं करू, देवाची आम्हाला काय झाली? प्राप्ती झाली. आत्माराम हृदयी आले, प्राप्ती झाली, देवाचं दर्शन झालं, देवाची भेट झाली, परमात्मा आमच्या हृदयात आला. हे काय झालं? चांगलं झालं. बरवे झाले. बरवे झाले म्हणजे चांगलं झालं, चांगलं झालं. ऐका, काय असतं बघा, संसारातलं बरवेपण वेगळं आणि परमार्थातलं बरवेपण वेगळं. बरवे शब्दाचा अर्थ चांगलं. संसारातलं चांगलं पण वेगळं आणि परमार्थातलं चांगलं पण वेगळं. लक्ष द्या, खरं म्हणजे संसारातलं बरवे पण तसं बरं नसतंच, तसं बरं नसतंच. संसारातलं बरवेपण हे सापेक्ष बरं असतं आणि परमार्थातलं बरवेपण हे निरपेक्ष बरं असतं. कळत नसलं तर सोपं करतो. संसारातला बरवेपणा हा च्यापेक्षा बरं असं असतं, त्याला सापेक्ष बरवेपण म्हणायचं. परमार्थातला बरवेपणा हा निरपेक्ष बरा असतो, त्याच्या पुढं पुन्हा चांगलं काही शिल्लक राहिलेलंच नसतं. संसारात नाही तसं होत. संसारातला बरवेपणा हा खरं म्हणजे तसा बरा नसतोच. एकदम सोपं करू का? संसारात तसं बरं काहीच नसतं. अजून सोपं सांगू का? ज्याच्यात काहीच बरं नसतं त्याला संसार म्हणतात. काहीच बरं नसतं, काहीच बरं नसतं. एक खरं सांगा, बरं असतं का आपण बरं म्हणत असतो? म्हणत असतो. आपण जर एखाद्या व्यक्तीला विचारलं कसं काय चाललंय, बरं चाललंय, म्हणजे खरंच बरं का? आता बरंच म्हणायचं. आता काय करता? म्हणजे याचा अर्थ काय? खरं तसं बरं नाहीच, पण आपलं बरं म्हणत असतो, बरं म्हणत असतो. खरं म्हणजे ते बरं नसतं. लोक आम्हाला घरी नेतात, मग दाखवतात या मजल्यातनं त्या मजल्यात, त्या मजल्यातनं या मजल्यात, ह्या खोल्या त्या खोल्या, हे फर्निचर, असं तसं 3-4 कोटीचा तो बंगला असा फिरवून फिरवून दाखवतात.
सगळं झाल्यानंतर पुन्हा मग आतल्या घरात नेतात, एकदम आतल्या खोलीत नेतात आणि मग म्हणतात महाराज खरं सांगू का? आणि म्हणलं आतापर्यंत काय सांगितलं? आणि मग तो मनुष्य म्हणत असतो महाराज हे सगळं आहे पण काय करू, काय पोरग पिऊन घरी येते. म्हणजे काय सिद्ध झालं? संसारात तुम्ही ज्याला बरं म्हणत असता खरं म्हणजे ते तसं बरं नसतंच बरं, पण त्याच्यापेक्षा बरं. एखाद्याला विचारलं कसं काय चाललंय, नाही गेल्या वर्षीपेक्षा यंदा जरा द्राक्षाचे बरं आहे, त्यापेक्षा बरं. खरं बरं नसतं, त्याच्यापेक्षा बरं असं असतं, खरं बरं नसतं. काय झालं, एक मुलगा होता, असेल काहीतरी 4वी-5वीला असेल, आणि ते पेढे वाटत होता. पेढे वाटत होता. पेढे वाटता त्यानं त्याच्या बापाला पेढे दिले. बाबा पेढे घ्या. बापानं विचारलं अरे कशाचे पेढे? पास झालो. त्याने काय सांगितलं, मी पास झालो. बापानं विचारलं तू पास? म्हणे हो. मी पास झालो. बापानं सांगितलं शक्यच नाही, तू कस काय पास? त्याने सांगितलं बघा अजून एक पेढा घ्या. दुसरं दिला. म्हणजे का तसा नाही पास झालो, फर्स्ट क्लास पास झालोय. मग तर बापाला आश्चर्याचा धक्काच बसला. अरे हे शक्यच नाही म्हणे, कारण तू किती सहस्र बुद्धी आहे हे मला चांगलं माहित आहे म्हणे, कारण त्याच पोरग होतं ना. शक्यच नाही म्हणे. चाल तुझ्या गुरुजीकडे, तुला पास कसं केलं विचारू दे मला तुझ्या गुरुजीला, कारण तो बाप जुन्या काळातला होता. चल म्हणे गुरुजीकडे चल. गुरुजीकडे नेलं. गुरुजीला विचारलं गुरुजी हा पास झालो म्हणतोय? म्हणे हो. अहो तसा नाही, फर्स्ट क्लास पास झाला म्हणतोय. म्हणे बरोबर. काय बरोबर? याची लायकी आहे, याच्याकडे एवढी गुणवत्ता आहे, इतका बुद्धिमान आहे आणि तुम्ही याला फर्स्ट क्लास पास केलं? गुरुजी म्हणले तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण तरी सुद्धा मी याला फर्स्ट क्लास दिलाय. म्हणजे आज कस काय? शक्यच नाही. गुरुजी म्हणले ते बरोबरच आहे, तुम्ही म्हणता ते 100% बरोबर आहे, कारण तुम्ही त्याचे बाप आहेत, त्यामुळे अगदी बरोबर आहे तुमचं, पण तरी सुद्धा मी त्याला फर्स्ट क्लास दिलाय. म्हणजे कसा दिला मला पटवून द्या. आणि मग गुरुजींनी सांगितलं म्हणे मी काय केली, परीक्षा घेतली, मुलांची परीक्षा घेतली. आणि परीक्षा घेऊन सगळ्यांना प्रश्न विचारला. म्हणणं एक प्रश्न विचारला मी, सांगा पोरांनो 9 पंचे किती? काय प्रश्न विचारला? 9 पंचे किती? म्हटलं एक जणानं सांगितलं 32, एक जणानं सांगितलं 34, एकानं सांगितलं 37, एकानं सांगितलं 39, एकानं सांगितलं 40, यानं सांगितलं म्हटले 42. आणि म्हणून मी याला फर्स्ट क्लास दिला, कारण इतरापेक्षा हा उत्तराच्या जवळ आलाय. हा कधीतरी 45 म्हणेल. आता खरं बोला इमानदारीनं, हा बरा आहे का? बरा आहे का? 9 पंचे 42 बरा आहे का? बरा आहे का? नाही बरा, पण बाकीच्या पेक्षा अंग तसं. बस आपलं संसारातलं जे बरेपण असतं का, हे सगळं असंच असतं. खरं म्हणजे आपली तितकी बाग बरी नसते, पण शेजाऱ्यापेक्षा बरी असते. आता सगळं लावून घ्या तुम्ही काय असेल ते. आपला संसारातला सगळा बरेपणा तसाच आहे. खरं म्हणजे तो बरा नसतोच, पण त्यापेक्षा बरा. परमार्थातलं तसं नाही दादा. बरवे झाले. काय बरं झालं? संत निळोबाराय सांगतात आत्माराम हृदयाले. ते म्हणतात देव आमच्या हृदयात आला, हे बरं झालं. आता इथे एक शंका आहे, प्रश्न आहे. कोणता? देव हृदयात आला हे बरं झालं. प्रश्न असा आहे, देव अगोदर हृदयात नव्हता का? देव अगोदर हृदयात नाही का? सगळी प्रमाण पाठ आहेत. सर्वस्यचाहम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनंच वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. एरवे सर्वांचे हृदय देसे मी अमुका ह्यायशी, जे बुद्धेस पुरे अहर्निशी ते वस्तुगामी सर्वा घटी. सगळी प्रमाण पाठ आहेत आपली. सर्वांच्याच हृदयात कोण आहे? राम आहे की नाही? देव आहे की नाही? पुढे बोलू का? देव नाही म्हणणाराच्या हृदयात सुद्धा कोण असतो? देवच असतो. कशावरून? तो नाही म्हणतो यावरून. नाही कळलं?
अहो देव नाही हे म्हणण्यासाठी सुद्धा त्याच्या हृदयात कोण पाहिजे? देवच पाहिजे. त्याच्या हृदयातला जर देव निघून गेला तर देव नाही असं वाक्य त्याला म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. मग शेजाऱ्याने म्हणावं लागेल राम नाम सत्य है, उचला आता. थोडक्यात काय सिद्ध होतंय? सिद्ध हेच होतंय, प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोण आहे? देव आहे, राम आहे. बरोबर. मग इथं आत्माराम हृदयी आले ही भाषा कशासाठी? लक्षात घ्या, जरा लक्ष द्या. आले म्हणण्याचा अर्थ काय? येण्याच्या अगोदर नव्हते. आजचे कीर्तनकार आले म्हणजे काय सिद्ध झालं? येण्याच्या अगोदर ते इथं नव्हते. तसं आत्माराम हृदयी आले असं निळोबाराय म्हणतात. मग हृदयी आले म्हणतात म्हणजे ते हृदयात येण्याच्या अगोदर ते हृदयात होते का? नव्हते. अगोदर देव हृदयात नव्हता? होतेच ना. मग अगोदर होतेच तर आता आले म्हणायची काय गरज आहे? तुम्ही कीर्तनकार आले असं कधी म्हणता? येण्याच्या अगोदर नव्हते म्हणून. बरोबर आहे की नाही? तसं आत्माराम हृदयी आले असं निळोबाराय म्हणतात अभंगात. म्हणजे येण्याच्या अगोदर आत्माराम हृदयात आहे का नाही? आहे ना. आणि मग आले म्हणायचं कारण काय? तर लक्ष द्या, बस त्याचं उत्तर द्यायचंय. मग तेवढ्यासाठी तर ह्यांना पुढे बोलवलंय ना, ते महत्वाचं आहे ना. तर त्याचं उत्तर असं आहे, हृदयामध्ये आत्माराम अगोदर आहेतच, पण अडचण अशी आहे माहीत नाहीत. नीट कीर्तन आहे का? वस्तूची प्राप्ती असणं वेगळं आणि वस्तूची माहिती असणं वेगळं. वस्तू प्राप्त असणं काय उपयोगाचं आहे? त्या वस्तूची काय असली पाहिजे? माहिती असली पाहिजे. माहिती असली पाहिजे, प्राप्त ही असावी आणि शिवाय त्या वस्तूची माहिती सुद्धा असावी. वस्तू प्राप्त आहे पण माहित नसेल तर उपयोग होत नाही. चिखल असतं, चिखल, चिखलामध्ये कमळ उगवतं. कमळ, कमळाच्या बुडाशीच बेडूक असतो. त्या कमळामध्ये परागकण, मकरंद परागकण असतो. मला उत्तर द्या लक्ष देऊन. तो बेडूक त्या कमळातला परागकण एका दिवसात साधारणतः 1.5 छटाक खातो का 2.5 छटाक खातो? अंदाजे बोला. चुकलं तर चुकू द्या, अंदाजे बोला. चुकलं इकडे माझ्याकडे बघा. चुकलं तर एका दिवसामध्ये किती? 1.5 छटाक. बरोबर, 1.5 छटाक. 1.5 छटाक. ए दादा, दादा त्यांनी सांगितलंय 1.5 छटाक इकडे माझ्याकडे बघ ना. 1.5 छटाक परागकण बेडूक खातो म्हणून सांगितलंय. खरं सांगा, 1.5 छटाक का 2.5 छटाक? काय काय आता उगा एसटी निघून गेल्यावर बोचकं घेऊन पळण्यात काय मजा असते हो. चला, तर तो बेडूक परागकण खात नाही. का खात नाही? नीट उत्तर द्या आता. त्याला त्या परागकणाची प्राप्ती नाही का? बोला बोला. प्राप्ती आहे, आहे, पण तरी तो खात नाही. त्याचं कारण त्याची त्याला माहिती नाही. माहिती नसते, माहिती नाही. म्हणजे सिद्ध काय झालं? केवळ प्राप्ती असून चालत नाही. काय पाहिजे? माहिती पाहिजे. आणि मग माहिती नसल्यामुळं तो बेडूक परागकण खात नाही. मग काय खातो? बेडकाने चिखल खावा, काय खावा सागर. टाळी वाजवा, टाळी वाजवा. शब्दाचा अर्थ आहे त्याला त्याची माहिती नाही. नीट ऐका. प्राप्ती, प्राप्ती बेडकाला कमळ कंदाची परागकणाची प्राप्ती आहे पण माहिती नाही. आणि म्हणून तो ते खात नसून काय खातो? मग तो चिखल खातो. काय खातो? चिखल खातो. कोण? बेडूक. कोणता?
हा चिखलातला. आणि हे कोणाचं सांगतोय मी? हा बेडकाचं सांगतोय. आणि त्याच्यासाठी एवढी धावपळ करून इथं आलोय. बर असू द्या. चला आता पुढचं सांगतो. तुम्हाला गोचिड माहिती आहे का? गोचिड बोला ना. अरे दादा बोला की. गोचिड माहिती आहे? गाईच्या शिंगाला असतो का शेपटीला असतो? वा, काशेला असतो, काशेला. आणि दूध कुठं असतं? दूध काशेतच असतं, बरोबर. तर एक गोचिड एका दिवसात साधारणपणे 6 मिली दूध पितो का 13 मिली दूध पितो? अंदाजे पेतच नाही. चला, गोचिडाला दुधाची प्राप्ती नाही का? बोला. आहे, तरी पण तो दूध पित नाही. मग काय पितो? का बरं? त्याचं उत्तर आहे, त्याला दुधाची प्राप्ती आहे पण माहिती नाही. आणि म्हणून तो काय पितो? रक्त पितो. एकच गोचिड असं दुसऱ्याचं रक्त पितो का सगळीच गोचड असं दुसऱ्याचं रक्त पितात? बोला की. हा, सगळीच ना? सगळी तशीच आहेत ना? बर ठीक आहे. मायबाप माझी विनंती आहे, करताच आलं तर दुसऱ्याचं समाजाचं पोषण करा, पण कोणाचं शोषण करू नका. एवढी कळकळीची विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. दुसऱ्या दृष्टांतानं हे सांगितलं, गोचिडाला दुधाची प्राप्ती आहे पण माहिती नाही, म्हणून तो काय करतो? रक्त पितो. तिसरा दृष्टांत सांगतो. एक दरिद्री मनुष्य आहे, भिकारी आहे. वो हातात ताट घेतलंय, भीक मागतोय गरीबाला काहीतरी द्या म्हणून. तो ज्या जागेवर बसून भीक मागतोय ना, त्याच्या खाली जमिनीत 3 फूट खोल अंतरात सोन्याच्या मोहराचा हंडा आहे. फक्त तो भिकारी नेमका कोणत्या जागेवर बसून भीक मागतोय ती जागा काय मला तुम्ही विचारू नका, नाहीतर लोक कीर्तन झाल्यावर खोदायला जायचे. चला, भिकाऱ्याला धनाची प्राप्ती नाही का? बोला. आहे, तरी पण भीक का मागतोय? माहिती नाही. म्हणजे या 3 दृष्टांतानं सिद्ध काय झालं? प्राप्तीपेक्षा माहिती असली पाहिजे. ज्ञानोबाराय बोलतात, कमलकंदाने दरदुरी नांदनुक एकेचे घरी, परे परागो शेविजे भ्रमरी, एरा चिखलुचे उरे, पाहे पा दूध पवित्राने गोड, पाशी त्वचेची या पदराड, ते आव्हेरुने गोचीड, अशुद्ध काय निघती, सांगे निदैवाच्या परिवरी, लोहया रुतलिया हाती सहस्रवरी, परितेत बैसोनी उपवासु करी, का दरिद्री जिये, तैसा हृदयामध्ये मिरामो, असता सर्व सुखाचा आरामो, के भ्रांताशी कामो विषयावरी. या 3 दृष्टांताला अनुसरून तुमच्या माझ्या हृदयात आत्माराम अगोदर आहेच पण माहिती नाही, आणि म्हणून आपली ही सगळी बेजारी चालू आहे. मग ज्या आत्मारामाची माहिती नाही त्यांची माहिती कोण करून देतात? सद्गुरू करून देतात. संत निळोबाराय सांगतात, त्यांनी कृपा केली आणि त्या कृपेचा परिणाम भ्रांती नष्ट केली. बोध दिला मज सांगाते, मार्ग दाविला नीट, बोध दिला मज सांगाते, मार्ग दाविला नीट. क्रांती हे समूळ गेली, दिसू लागली वाट. क्रांती हे समूळ गेली, टाळी वाजवा. दिसू लागली वाट. नाचता प्रेमे छंदे, चालू लागलो सपा. प्रेम छंदे चालू लागलो सपा. एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ, पांडुरंग
माय बाबा जाते हो दान करा जाते पंढरपुरा भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट जाते हो दान करा जाते पंढरपुरा ज्ञानामृते भरी दाखवली बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट. पुढं म्हटलंय भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट. सद्गुरू काय करतात, संत काय करतात, तर ते भ्रांती नष्ट करतात आणि आपल्याच जवळ असलेली आत्माराम ही वस्तू ते काय करतात, दाखवतात. त्याची आपल्याला माहिती करून देतात. संत निळोबाराय सांगतात सद्गुरूने आत्मारामाची केवळ माहिती करून दिली असं नाही, तर आम्हाला त्या प्रत्यक्ष सद्गुरूने कृपा केली आणि तो देव डोळ्याला प्रत्यक्ष दाखवला. हा अभिप्राय महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. सद्गुरूने कृपा केली, सद्गुरूने कृपा केली. बोला सद्गुरूने कृपा केली, सद्गुरूने कृपा केली, सद्गुरूने कृपा केली. टाळी वाजवा. कृपा वस्तू डोळा पैदाविली, वस्तू डोळा पैदाविली. सद्गुरूने कृपा केली, सद्गुरूने कृपा केली. वस्तू पार खो माझे आहे. पुष्कळ ठिकाणी तशा ओव्या आलेल्या आहेत. 4-5 ओव्या सांगण्याचा मी प्रयत्न करतो. ज्ञानोबाराय बोलतात, हा विचारून अहंकारू सांडीजे मग असतीच वस्तू होईजे. वस्तू म्हणजे देव परमात्मा. दुसरी ओवी सांगतो, आणि जे प्रणवा पहिलीकडे वैखरीशी जे कानडे काही शियाही सांगडे नव्हेची जे वस्तू. झाल्या 2. तिसरी ओवी सांगतो, आणि परमात्मा ईशे जे एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञानास्तव 3. चौथी ओवी सांगतो, नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही 4. आणि 5वी ओवी सांगतो, वाया म्हण हे नाव एरवी कल्पनाची सावयव जिये चेनी संगे जीव दशा वस्तू. आता हे थोडं आमचं चाललंय, त्याला लक्षात येणार. काय तुमच्या लक्षात नाही आलं हे माझ्या लक्षात आलं पाहिजे, ते महत्वाचं आहे, ते महत्वाचं आहे. ऐका. आणि म्हणून वस्तू कोणाला, वस्तू शब्द आलाय ना ह्या 5 ओव्यात वस्तू. आणि अभंगात सुद्धा शब्द काय आहे, सद्गुरूने कृपा केली वस्तू डोळा पैदाविली. वस्तू म्हणजे देव. या 5ही ओव्यामध्ये देवाला, चैतन्याला, ब्रह्माला वस्तू असा शब्द आलेला आहे. आणि म्हणून सद्गुरू काय करतात, कृपा करतात.
आणि डोळ्याला देव दाखवतात. आता पुन्हा प्रश्न असा आहे, डोळ्याला देव दिसतो का? देवापर्यंत डोळा पोहोचतो का? ज्ञानोबरायाची भाषा आहे, जे मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, इंद्रिया खिरजोगे काही होईल. अजून ज्ञानोबराय बोलतात, ज्ञानोबरायाची भाषा आहे, ज्ञानोबराय सांगतात, हा तर्काची दिठी. हा डोळा कातडीचा तर सोडा हो, ज्ञानोबराय सांगतात तर्काच्या डोळ्याला सुद्धा दिसत नाही तो. हा तर्काची दिठी, गोचर नो हे किरीटी, ध्यान याची भेटी, उत्कंठावा आहे. हा सदा दुर्लभ म्हणा, आपण हे साधना, यतो वाचो निवर्तन्ते, अप्राप्य मनसा सह मनवाच्यातीत, तुझे हे स्वरूप. सगळी प्रमाण आहेत. मग देवापर्यंत डोळा पोहोचतो का? देव डोळ्याला दिसतो का? पुष्कळ विचार आहे. आणखीन एका दुसरं कीर्तन सहज करता येऊ शकतं, पण आपली वेळ संपलेली आहे आणि म्हणून अधिकचा विस्तार न करता एका वाक्यात बोलतो, हे चैतन्यापर्यंत, देवापर्यंत, शुद्ध परमात्म तत्वापर्यंत हे कातडीचा डोळा नाही पोचू शकत, शक्यच नाही. पण ज्ञानोबाराय 6व्या अध्यायात बोलतात, या कारणे मी बोलेन, बोलिया रूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परी भोगविन इंद्रिया करवी. ज्ञानोबाराय सांगतात, बोली अरूपाचे रूप दावीन. जे अरूप आहे, ज्याला रूप नाही, तो परमात्मा आहे, तो तुम्हाला मी काय करीन? दाखवीन. हे ज्ञानोबारायाची प्रतिज्ञा आहे. थोडक्यात सद्गुरूने कृपा केल्यानंतर देव डोळ्याला दिसतो. म्हणून दादानो, एक महत्वाचं वाक्य सांगतो, परमार्थामध्ये एकतर माणसानं योग्यता कमवावी. काय कमवावी? योग्यता. योग्यता वेगळी आणि अधिकार वेगळा. माझं बोलणं कळतं का? योग्यता वेगळी आणि अधिकार वेगळा. विधानसभेमध्ये निवडून आलेल्या प्रत्येक विधानसभा सदस्याचा मुख्यमंत्री होण्याचा अधिकार, बोला की, अधिकार नाही होय? अधिकार आहे ना, तो निवडून आलाय ना, तो अधिकार आहे, प्रश्नच नाही. पण योग्यता रेखा गुप्ताजींची. जाऊ दे, उशीर लागतो तुम्हाला. अरे आता 48 आहेत की, मग बाकीचे का झाले नाही? अधिकार नव्हतं का बाकीच्याचा? अधिकार सगळ्याचाच आहे. नसलंच कळलं तर सोपं करू का? या भारताचा पंतप्रधान होण्याचा अधिकार जो भारताचा नागरिक आहे त्याचा काय आहे? अधिकार आहे. पण योग्यता मोदीजीचीच. म्हणून अधिकार आणि योग्यता याची गडबड करू नका जरा. अधिकार सगळ्यालाच आहे, पण योग्यता मिळवली पाहिजे. म्हणून दादानो, एक तर परमार्थामध्ये माणसानं काय करावं? योग्यता मिळवावी. काय मिळवावी? योग्यता. आणि योग्यता नाही मिळवता आली तर मग थोरा मोठ्या माणसाचा आशीर्वाद तरी मिळवा. लक्ष द्या, जे काम योग्यतेनं होऊ शकत नाही ते काम आशीर्वादानं झाल्याशिवाय राहत नाही. आता उत्तर द्या. वेद बोलण्याचा रेड्याचा अधिकार अर्थात योग्यता होती का? रेड्याची योग्यता? ज्ञानेश्वरी पारायण त्यानं केलं का? कुणी? अरे रेडा कुठं पारायण करतो का? त्याला म्हणलं आम्ही येऊ लागले तुमच्या गावाला, वाचते गड्या काहीतरी तिकडे देवळाकडं. लक्षात ठेवा, तो कधी हरिपाठाला येतो का? कोण? नाही, हरिपाठ नाही, ज्ञानेश्वरी पारायण नाही, काय नाही. काय होतं याच्यातलं? त्याच्याकडं कुणाकडं काही नव्हतं. पण ज्ञानोबारायांचा आशीर्वाद मिळाला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भसी ज्यांचा हरविला. वेद बोलविला, गर्भसी ज्यांचा हरविला. टाळी वाजवा. ते रूपी प्रगटला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा.
मुखी वेद बोलविला. रेड्याची योग्यता नव्हती, पण ज्ञानोबारायांचा काय मिळाला? मायबाप, माझी विनंती आहे, परमार्थात आल्यावर जर योग्यता नाही मिळवता आली तुम्हाला, तर मग मोठ्या माणसाचा काय मिळवा? आशीर्वाद मिळवा. आशीर्वादानं काम होतं महाराज. ज्ञानोबाऱ्यांनी रेड्याला बोलवलं. तुम्ही जागेत अजून तरी? नीट कीर्तन आहे का? कोणत्या रेड्याला बोलवलं? काय कमाल आहे तुमची. आता बोला की. तो काय 4 पायाच्या मध्ये? मग मी 4 पायाच्याच रेड्याच म्हणतोय की 4 पायाच्याच रेड्याला. पण कुठल्या रेड्याला बोलवलं? कुठल्या गावात? अरे कुठल्या गावात रेड्याला बोलवलं? पैठण. प्रत्यक्ष पैठणी भक्ती केला वाला रेड्या मुखी वेद बोलविला. प्रत्यक्ष पैठणी रेड्यामुखी वेद बोलविला. भट्टी केला वाद. ठीक आहे. म्हणजे ज्ञानोबारायांनी पैठण मध्ये रेड्याला बोलवलं. किती रेड्याला बोलवलं? एका रेड्याला. पैठण मध्ये रेडे किती होते? नाही म्हणजे तेवढाच असेल का? बोला ना राव, 10-5 तरी असतील का नाही? पण मग त्याच रेड्याला ज्ञानोबारायाने वेद का बोलवलं? तर त्याचं उत्तर आहे का? उत्तर चांगलं आहे. उत्तर आहे का? त्याच रेड्याला ज्ञानोबारायाने वेद का बोलवलं? त्याचं उत्तर आहे, नेमकं ज्ञानोबारायाच्या दृष्टीच्या टप्प्यात तोच रेडा आला आणि म्हणून वेद बोलवलं. नीट ऐका. संत कृपा करायला तयार आहेत. संत पाटील बाबा कृपा करायला तयार आहेत. मल्हारी बाबा कृपा करायला तयार आहेत. जीवनेश्वर काळू बाबा कृपा करायला तयार आहेत. सद्गुरू जोग महाराज कृपा करायला तयार आहेत. फक्त याचं काम आहे कोणाचं? त्याचं काम आहे त्यांच्या दृष्टीच्या टप्प्यात आलं. आता जो या मंडपात आलाच नाही त्याला कस काय आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणायला लावायचं सांगा बरं? माझं बोलणं कळलं नाही तुम्हाला? रेडे पुष्कळ होते की नाही, पण त्याच रेड्याला का बोलवलं? कारण तो रेडा ज्ञानोबारायाच्या दृष्टीच्या टप्प्यात आला, समोर आला. दादानो, माझी विनंती आहे, आपलं एकच काम आहे, साधूच्या संताच्या महात्म्याच्या दृष्टीच्या टप्प्यात पोचा. ते बोलावल्याशिवाय राहणार नाही. अरे 750 वर्षापूर्वी विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी एकाच रेडा बोलवला. पण स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांनी माझ्यासारख्या आतापर्यंत हजारो रेडे बोलवले. हे लक्षात ठेवा. माझी विनंती आहे, सद्गुरु बोलवायला तयार आहेत, कृपा करायला तयार आहेत. फक्त आपली जबाबदारी एवढीच आहे, माग न बसता पुढं आलं पाहिजे, दृष्टीच्या टप्प्यात आलं पाहिजे, मग कृपा करायला काय अडचण आहे हो. हे लक्षात ठेवा. एवढी आपली जबाबदारी आहे. सद्गुरूने कृपा केली, वस्तो डोळापै दाविले. काय आहे? सद्गुरू सगळ्यावर कृपा करण्यासाठी बोला तयार आहेत. म्हणजे सर्वावर कृपा करण्याची इच्छा सद्गुरूंना आहे एक, आणि सर्वावर कृपा करण्याचं सामर्थ्यही सद्गुरूत आहे. नीट ऐकायचे कीर्तन. 2 गोष्टी असल्या पाहिजेत. कोणत्या? एक तर इच्छाही असावी आणि त्याबरोबर सामर्थ्यही असावं. कधी कधी इच्छा असते पण सामर्थ्यच नसतं, मग काय उपयोग होतो? आता मला असं वाटतंय, माझी इच्छा आहे महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं, अशी माझी काय आहे. काय करू? सामर्थ्यच नाही ना. नुसती इच्छा असून काय उपयोगाचं आहे? त्याच्याबरोबर काय पाहिजे? सामर्थ्य पाहिजे. एक पत्नी आपल्या पतीला बोलू लागले, राग बोलू लागले. बरोबर आहे का? राग बोलू लागले. म्हणाली, तुमच्या संसारात राहून काय उपयोग? तो म्हटलं, झालं काय म्हणजे 35 वर्ष झालं मी तुमच्या बरोबर संसार करते. तो म्हटलं, मग काय बिघडलं कुठं म्हणजे काय उपयोग झाला 35-40 वर्ष तुमच्या बरोबर संसार करून, प्रपंच करून? तो म्हणला, पण काय झालं सांग तरी. 9 वाजून 7 मिनिटं झाले आहेत, कशाला उशीर लागला? लवकर झालं. ती लागली म्हणायला, काय झालं?
40 वर्ष होत आली तुमच्या बरोबर प्रपंच करते, संसार करते, उपयोग म्हणलं काय कळू दे की तरी काय झालं काय म्हणजे हात असून पाटल्या नाहीत. ती काय म्हणाली? हात असून पाटल्या नाहीत, पाय असून पैंजण नाहीत, कान असून, अरे म्हणा की काय असेल ते आता, काय उपयोग आहे तुमच्या संसारात राहून? यानं पण उत्तर दिलं, तू म्हणते ते अगदी बरोबर आहे, पण मी तरी काय करू, खिसा असून पैसा नाही, काय म्हणजे हे कीर्तनातलं फार महत्वाचं नाही, पण तुम्ही जागे बी राहिले पाहिजेत ना, म्हणून उत्तर इतकंच देतो. इच्छा आणि सामर्थ्य दोन्ही एकत्र आलं पाहिजे. आता सांगा मग सगळ्या जगावर कृपा करावी अशी सद्गुरूंना इच्छा असते का? बोला. इच्छा असते. आणि सामर्थ्य सद्गुरु करेल ते काय? सामर्थ्य आहे, इच्छा आहे. मग सद्गुरु सर्वावर कृपा का करत नाहीत? बस तेवढं उत्तर सांगतो, 1 मिनिटात शेवट समाप्त करतो. उत्तर सांगतो. उत्तर असं आहे, पहिली गोष्ट सद्गुरु कृपा करायला तयार आहेत, पण पहिली गोष्ट आपण त्यांच्या दृष्टीच्या टप्प्यात आलं पाहिजे. 1. दुसरं उत्तर देतो, लोखंडाला परीस लावला की लोखंडाचं सोनं होतं. म्हणजे परीस लोखंडाला काय बनवतो? सोनं बनवतो. म्हणजे सद्गुरु रूपी परीस तुमच्या आमच्या जीवनाचं सोनं करायला तयार आहेत. फक्त आपली जबाबदारी आहे काय? किमान लोखंड बनायची. नाही कळलं? खापरा परीस काय करीता नाही नीट, श्वानाचे हे पोस खापरा परीस. आता खापर किती बी घासलं कशाला नेऊन? परीसाला. काय फरक पडेल का कोणाला? खापराला. फक्त आजच्या कीर्तनातून निदान आपलं जरा थोडी डिग्री वाढली पाहिजे. काय आपलं आपण खापरात न राहता किमान लोखंड झालं पाहिजे. झाल्या किती? 2 गोष्टी. आणि तिसरी गोष्ट सांगतो, सद्गुरु कृपा करायला तयार आहे तो. मग आपली जबाबदारी काय? आपली जबाबदारी सांगतो. मला उत्तर द्या. माणसानं जीवनात गुरुचा शोध घ्यावा का शिष्याचा शोध घ्यावा? बोला. गुरुचा शोध घ्यावा. खरं सांगा, सध्या लोक गुरुच्या शोधात आहेत का शिष्याच्या शोधात आहेत? सध्या लोक शिष्याच्या शोधात आहेत. काही लोकांकडे डायरी आहेत, ह्या गावात आपले शिष्य किती. हो, डायरी आहेत, प्रश्नच नाही. हे आमच्या लोकांना लवकर कळतंय. फार अवघड गणित आहे सांगू. ऐका जरा, ऐका सांगतो. माणसाला गुरु व्हायला आवडतं का शिष्य व्हायला आवडतं? गुरु व्हायला आवडतं. अजून सोपं विचारतो तुम्हाला उमेदवार व्हायला आवडतं का मतदार व्हायला आवडतं? अगदी बरोबर. आणि अजून एक विचारतो माझ्या माता भगिनी आहेत, तुम्हाला सासू व्हायला आवडतं का सून व्हायला आवडतं? सासू. पण नीट कीर्तन आहे का, जगात अशी डायरेक्ट व्यवस्था अजून नाही. काय डायरेक्ट सासू? तिला अगोदर कोणाची तरी सून व्हावंच लागेल. डायरेक्ट उमेदवार होता येते का? त्याच्यासाठी अगोदर मतदार व्हावंच लागेल, मग उमेदवार. आणि थेट गुरु होता येते का? अगोदर कोणाचा तरी शिष्य व्हावाच लागेल, कोणाची तरी सेवा करावीच लागेल, कोणाच्या तरी घरी राहून गुरुकुलात राहून त्यांच्या सानिध्यात राहून साधना करावीच लागेल. डायरेक्ट महाराज नाही होता येत. सध्या आहे व्यवस्था, सोडून देतो भाग. माझी एवढीच विनंती आहे. तर लक्षात ठेवा, आपण एकच करावं काय? चांगला शिष्य बनावं. गुरु आपोआप येतील आणि तुमचा स्वीकार करतील. साधं विचारतो, ते आंबा असतो, आंबा. मग तो आंबा काय करतो? पत्र पाठवतो. हरिभक्तीपरायण परमपूज्य राघोबा महाराज आपल्या चरण सेवेशी मी अमुक प्रिय आंबा सध्या मी पाडायला आलेलो आहे. मी सध्या दिंडोरी तालुक्यात आहे. तुम्ही जिथे असाल तिथून ताबडतोब या आणि माझा स्वीकार करा. कळावे आपला प्रिय आंबा. आणि खाली सही करतो PATILAS. असं करतो का आंबा? नाही करत. आंब्याची एकच जबाबदारी काय? त्यानं पाडाला यावं. त्यानं काय करावं?
पाडाला. आंबा पाडाला आला रे आला की मग राघू शोध घेत येतात आणि काय करतात, स्वीकार करतात. बरोबर, राघू स्वीकार करतो त्या आंब्याचा. फक्त त्या आंब्याची जबाबदारी काय, पाडाला आलं पाहिजे. हिरव्या गदड आंब्याकडनं राघू येतो. लक्षात ठेवा, त्यानं पाडाला आलं पाहिजे. पाडाला येण्याच्या अगोदर त्याचा रंग कसा असतो, हिरवट. बरोबर, रंग हिरवट. त्याची चव कशी असते, आंबट. आणि असा दाबून बघितला स्पर्श करून तर तो स्पर्शाने कसा असतो, असा निबरट आहे ना. स्पर्शाने निबरट, चवीने आंबट आणि कलर रंगाने हिरवट. कोण असतो, हे बघा आंबा म्हणतात. काय कमाल. आता मी अशा दिवसात आंब्याबद्दल बोलत असेल का सांगा बरं. आता ऐका, पाडाला आल्यानंतर त्याच्याकडचे हे 3 दोष निघून जातात. 3 दोष निघून जातात. हिरवटपणा, निबरटपणा आणि आंबटपणा निघून जातो. बरोबर. नंतर त्याचा रंग पिवळा, त्याची चव गोड आणि त्याचा स्पर्श मृदू सबाह्य नवनीत. ऐका, पाडाला येण्याच्या अगोदर त्याने कामाचा हिरवटपणा, क्रोधाचा निबरटपणा आणि लोभाचा आंबटपणा सोडून दिला पाहिजे. पाडाला आल्यानंतर त्याच्याकडे ज्ञानाचा पिवळसरपणा, भक्तीचा गोडपणा आणि वैराग्याचा मऊपणा त्याच्या जीवनात आला पाहिजे. कोणाच्या, हे आंब्याच्या म्हणतात. काय अरे आपल्या मना की राव, काय कमाल. बस काम क्रोध लोभ हे 3 दोष फेकून द्या आणि भक्ती ज्ञान वैराग्य हे 3 गुण जीवनामध्ये स्वीकारा. म्हणजे आंबटपणा, निबरटपणा आणि काय हिरवटपणा टाकून द्या आणि पिवळसरपणा, मऊपणा आणि गोडपणा एकदा का जीवनात स्वीकारला, एकदा का आंबा परिपक्व झाला, पाडाला आला की मग राघूला बोलवावं लागत नाही. ते आपण होऊन येतात. 18व्या अध्यायात ज्ञानोबाराय बोलतात, ऐशी कर्म साम्य दशा जेत होय विरेशा, मग श्री गुरु आपैसा भेटेची गा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली बोला कुंड आलं पाहिजे. बस जबाबदारी आपली काय, फक्त पाडाला येण्याची ही जबाबदारी. एकदा आपण पाडाला आलो रे आलो की मी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मी जे आपल्या समोर बोललो हे माझं नाही. मी ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष राहिलो, वेडवाकडं शिकलो, माझ्या गुरुदेवाने मला जे शिकवलं तेच मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय. जे योग्य आहे ते माझ्या गुरुवर्याचं आहे, चुकीचं आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. काहीच आठवणीत राहिलेलं नसलं आजच्या कीर्तनातून तरी आपल्याला पाडाला यायचंय. बस 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 एवढं तरी ध्यानात ठेवा. आणि पाडाला येण्यासाठी आडीत रोज यायचं, एवढं ध्यानात ठेवा. ही सेवा सद्गुरू निवृत्तीनाथांच्या, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी समर्पित करतो. आणि ज्या संस्थेनं मला हे शिकवलं त्या संस्थेला आज येणाऱ्या गुढीपाडव्याला 108 वर्ष पूर्ण होत आहेत. 108 वर्ष. माझ्यासारखे आत्तापर्यंत किमान 10,000 कीर्तनकार, कितीतरी प्रवचनकार, कितीतरी कथाकार, कितीतरी कलाकार, कितीतरी गायक, कितीतरी वादक महाराष्ट्राला या संस्थेनं दिले. हे लक्षात ठेवा. जगाच्या पाठीवर ही अशी एक संस्था आहे, इथं शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही. आणि ही संस्था माणसं घडवण्याचं काम करते, माणसं घडवण्याचं. माईबाप माझी आपणास विनंती आहे, आजही या संस्थेचे अवघ्या वारकरी संप्रदायाचे आध्वर्य शांती ब्रह्म गुरुदेव कुरेकर बाबा 94 वर्षाचं वय आहे, पण अजून 2 तास कीर्तन करतात. अजून बीपी शुगर नाही. 94 अजून पाठ घेतात रोज. वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री गुरु संदीपान महाराज हे आपल्याकडे उद्या येणार आहेत.
आपण किती भाग्यवान आहेत. आणि म्हणून 7-8 वर्षापूर्वी संस्थेचे अध्यक्ष श्री गुरु संदीपान महाराज आणि आदरणीय कुरेकर बाबा गुरुदेव त्यांनी ठरवलं की संस्थेमध्ये जी मुलं शिकतात त्या मुलांना दुपारी मधुकरी मागितली जाते आणि संध्याकाळी दुपारीचीच मधुकरी संध्याकाळी खावी लागते, संध्याकाळी खावी लागते. हे आता बोवा झाल्यावर लोक गरम गरम भाकर आणतात हो. मी खरं बोलतो, लक्षात ठेवा. आपा काय चुकीचं आहे का? आता ये, पण शिकत असताना सकाळची भाकरी संध्याकाळी खावी लागते, ती विटते, खराब होते. मग कधी कधी चटणी भाकरी खावी लागते, कधी शिळे तुकडे खावे लागतात. मुलांची पोटं नीट राहत नाहीत, म्हणजे पोटाचे विकार निर्माण होतात. म्हणून गुरुवर्य बाबांनी, शांतीब्रह्म कुरेकर बाबांनी आणि माझे श्री गुरु संदीपान महाराज यांनी 7-8 वर्षापूर्वी ठरवलं, मुलांना सकाळी 7 वाजता नाश्ता द्यायचा आणि संध्याकाळी 8 वाजता 500 मुलांना भजन झालं की सगळ्याला गरम जेवायला द्यायचं, असं ठरवलं. योजना सुरू झाली, पण त्याकरता किमान 10,000 रुपये तरी रोजचे लागतात. सकाळी 500 मुलाचा नाश्ता, संध्याकाळी 500 मुलांना भात भाजी चपाती द्यायची म्हटलं तरी 10,000 रुपये किमान लागतात. मग रोज पैसे आणायचे कसे? आम्ही ठरवलं सर्वांनी मिळून, संस्थेच्या सर्व विश्वस्तांनी आणि महाराष्ट्रातल्या सर्व कीर्तनकारांनी ठरवलं आणि साधारणतः 2-2.5 कोटी रुपये गोळा करायचे ठरवले. पहिल्याच बैठकीत 10 मिनिटात 37 लाख रुपये गोळा झाले. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत 51 लाख गोळा झाले आणि आज त्याच्यामध्ये 2.5 कोटी रुपये जमा झालेले आहेत. माझं भाग्य आहे, त्या 2.5 कोटीतले पहिले 1 लाख देण्याचं भाग्य मला लाभलं. हे मी माझं भाग्य समजतो, लक्षात ठेवा. आणि ती योजना काम करते. तुम्ही म्हणताल मग हे एवढं लांबलंच का सांगितलं? त्याचं कारणच आहे, 6-7 वर्षापूर्वी आम्ही ती रक्कम गोळा केली, पण अलीकडचा काळ, वाढलेली महागाई आणि या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आता ती फिक्स डिपॉझिटमधली जी रक्कम आहे त्याच्यात काय झाली पाहिजे? वाढ झाली पाहिजे. योजना कायम चालली पाहिजे. गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, गीता, पंचदशी या ग्रंथाचं अध्ययन करणारा साधक, त्या साधकाला सकाळी आणि संध्याकाळी ताजं गरम जेवायला मिळलं पाहिजे. आणि म्हणून 2.5 कोटीतून ती योजना 4.5 ते 5 कोटीपर्यंत नेण्याचं ठरलंय. आणि त्या दृष्टिकोनातून आज मी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. सर्व खडकसुकेनेवासियांना मी विनंती करतो कळकळीची, तुमच्या कष्टाचा, तुमच्या मेहनतीचा, तुमच्या श्रमाचा एक तरी घास त्या मुलांकरता मिळावा. तुम्ही दिलेले जे पैसे आहेत ते कायमस्वरूपी फिक्स डिपॉझिटमध्ये कायम राहणार. आपण जाऊ पण पैसे कायम राहतील, त्याचं व्याज कायम येत राहील आणि ही योजना पिढ्यानपिढ्या चालत राहणार आहे. याकरता माझी अधिक तकलीफ देत नाही बापू मी यांना, कारण गाव छोटं आहे ना, गरीब गाव आहे, छोटं गाव आहे. मी अधिक तकलीफ देत नाही. फक्त 1 लाख रुपये आपल्या गावातून या अन्नपूर्णा योजनेकरता आपण द्यावे. ते आपण जे द्याल देणगी त्याला ते 80 ग काय म्हणायचे त्याला सवलत काय असतं, ते आयकर माफीची सवलत, ती ATG, हां, ती पण त्याला ते आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, कमीत कमी 11,000 रुपये एका व्यक्तीने जर दिले तर अशी 10 माणसं खडक सुकेण्यामध्ये आहेत का? काय कमाल आहे तुमची, 10 माणसं. मग सांगा बरं नाव, सांगा बरं कोण 11,000 देणार? हां सांगा. हां, विष्णू शिवराम खांदवे, त्याने 11,000 रुपये अन्नपूर्णा योजनेकरता देण्याचं जाहीर केलंय. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. झाली आता 9च नावं राहिली. सांगा. ज्ञानेश्वर हरिभाऊ गणोरे, त्यांनी 11,000 रुपये देण्याचं जाहीर केलंय. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. सांगा नाव बाबा. हां, चंद्रभान पंढरीनाथजी गणोरे यांनी 11,000 देण्याचं जाहीर केलंय. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. 3 नावं झाली बघा, अजून 7 नावं पाहिजे बघा आम्हाला. लाडक्या बहिणींना विनंती आहे, हा तुम्ही सुद्धा मदत करू शकता, काय अडचण नाही. तुम्ही 5-5 हजारानं केली तरी चालतंय, तुम्ही 5-5 हजारानं केली तरी चालतंय. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे. तुम्ही आता 3 नावं झाली. सांगा. प्रभाकरजी रंगनाथ
डोकरे यांनी 11,000 रुपये देण्याचं जाहीर केलंय. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. 4च नावं झाली, 6च नावं राहिलेत. एवढी 6 नावं पटकन सांगा म्हणजे मला जय विठ्ठल करायचंय. हा तेवढं झालं की जय विठ्ठल करतो. आणि उद्याच्याला संस्थेचे अध्यक्ष श्री गुरु संदीपान महाराज इथे येणार आहेत. माझी हात जोडून विनंती आहे, त्यांच्याच हातात आपण हे सुपूर्द करा आणि तुम्हाला त्याची रीतसर पावती मिळेल. त्याची काळजी करण्याचं कारण नाही. 4 नावं झालेले आहेत. तेवढे हां सांगा ना, सांगा. नारायणराव जनार्दनजी गणोरे त्यांनी 11,000 देण्याचं जाहीर केलंय. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आता 5च नावं राहिली बघा. तेवढी 5 नावं हां सांग ना. विठ्ठल शंकरजी गणोरे यांनी 11,000 देण्याचं जाहीर केलंय. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आता 4 नावं. हां बोला. हां शिवाजी त्र्यंबक गणोरे यांनी 11,000 देण्याचं जाहीर केलंय. त्यांचं अभिनंदन करतो. आता किती राहिले? 3 नावं बोला. साहेबराव बबेराव काय फुकट आहे पण फुगट हा फुकट नाही ना. त्याने 11,000 देण्याचं जाहीर केलंय. त्यांचं मी अभिनंदन करतो. आता किती नावं राहिली? 2 राहिली. सांगा नाही तर मला भरायची पाळी यायची. 2 नावं राहिली. तेवढी 2 नाव. हा बोला. सुदाम साहेबराव पालखेडे त्यांनी 11,000 देण्याचं जाहीर केलंय. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. चला शेवटचं नाव. हा हिरामन मोतीराम गणोरे यांनी 11,000 या अन्नपूर्णा योजनेकरता देण्याचं जाहीर केलंय. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या बोला. विजय पुंडलिक फुगट त्यांनी 11,000 देण्याचं जाहीर केलं. त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आता 1,11,000 झाले बघा. म्हणजे मी 1 लाख मागितले होते, 11,000 जास्त झाले. तुम्ही दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि कदाचित लाडक्या बहिणींना वाटलंच उद्या आपण काय द्यावं, तरी गुरुवर्य महाराज उद्या येणार आहेत. त्यांच्या हातामध्ये हे सगळं सुपूर्द करा. एक व्यवस्थित यादी करा नावाची, आता सांगितलेल्या नावाची व्यवस्थित यादी करा. त्यांचे फोन नंबर, नावं पूर्ण लिहा. ती यादी आणि ते पैसे उद्या महाराजांच्या हातात तुम्ही सगळेजण द्या. तुम्हाला सगळ्याला व्यवस्थित पावती दिली जाईल. आणि कधीतरी आळंदीत आल्यावर संस्थेत या, गुरुदेव कुरेकर बाबाचं, गुरुवर्य संदीपान महाराजाचं दर्शन घ्या आणि संस्थेतली चाललेली चांगली कामं आपण जरूर पहा. हे मी आपल्या सर्वाच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा मी तुमचा अधिक वेळ घेतला, 9:30 झाले, त्याबद्दल मी आपली क्षमा याचना करतो. आमच्या गुणीजनांचं, गायकांचं थोडं नुकसान झालं, त्याबद्दल मी आपली क्षमा बाळगतो. मी इमानदारी करणारा प्राणी आहे. मी 7 वाजता उभं राहिलो. आता 9:30 झाल्या. म्हणजे किती तास झाले? 2.5 तास झाले. म्हणजे अर्धा तास. हा म्हणजे ते बी लक्षात राहावं तुमचं. असं मी इमानदारी केली. तुम्ही सुद्धा सर्वांनी इमानदारी करा. आणि हा 75वा महोत्सव बापू, हे का बोलवलं मी यांना? 75वा उत्सव हेच करणार आहेत. यांच्याच उपस्थितीत 75वा उत्सव संपन्न होणार आहे. देवानं तोपर्यंत ठेवावं. नक्की तुमच्या 75व्या उत्सवाला आम्ही येऊ अशी मी अपेक्षा बाळगतो. तुम्ही नक्की बोलवा, मी पुन्हा येईन. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करतो आणि थांबतो. तुकाराम 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 तुकाराम.